आमचं बाळ थोडंसं जास्तच हात हलवतंय, हे बरोबर आहे का त्याला झटका आलाय? ही एक अतिशय गंभीर समस्या आहे आणि ती शंका बऱ्याच आईवडिलांना येत राहते. मधून-मधून हात-पाय हलवणं ही बाळाची एक नैसर्गिक प्रक्रिया असते. परंतु एखादं बाळ जेव्हा एकाच बाजूचा हात खूप जोरात हलवत राहतं किंवा पाय जोरात हलवत राहतं आणि आपण त्याच्यावरती हात देऊन थोडासा भार दिला तरीसुद्धा ते थांबत नाही, तेव्हा ते झटका असण्याची शक्यता खूप आहे. झटका येण्याची शक्यता कुठल्या बाळांमध्ये अधिक असते? जी लवकर जन्माला आलेली बाळं असतात, ज्यांचं वजन कमी असतं, ज्यांना दूध कमी मिळत असतं, ज्यांना काही ताप आलेला आहे किंवा जी बाळं आजारी दिसत आहेत, शांत झाली आहेत, कावीळ जास्त झाली आहे, अशा बाळांमध्ये झटका येऊ शकतो. आणि असं जर काही असेल तर ताबडतोब तुमच्या जवळच्या बालरोग तज्ज्ञांचा किंवा नवजात शिशु तज्ज्ञांचा सल्ला घेणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नवजात शिशूंमध्ये झटका येणं ही अत्यंत काळजीची गोष्ट आहे आणि तिचं कारण शोधून त्याच्यावर योग्य उपाय जर केला तर बहुतेक वेळा आपण त्याचा पुढचा त्रास वाचवू शकतो. धन्यवाद.